नमस्कार। आरआरसी न्यूज के हिंदी समाचार बुलेटिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। सबसे पहले एक नजर आज की सुर्खियों पर। हेडलाइंस प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रांड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोला महापालिका चुनाव की सरगर्मियां हुई तेज। पार्षद बनने के इच्छुक उम्मीदवार सभी प्रभागों में हुए सक्रिय। लाडली बहन योजना के लिए पति या पिता की मौत का प्रमाण पत्र ऑफलाइन अनिवार्य। 31 दिसंबर तक आंगनबाड़ी सेविकाओं के पास करना होगा जमा। शहर में आवारा कुत्तों को खाना खिलाने के स्थानों का होगा निर्धारण। महापालिका को सर्वोच्च न्यायालय के निर्देश। वाशिम जिले में जंगली जानवर किसानों की फसल कर रहे उद्ध्वस्त। कड़ाके की ठंड में रात भर जागने के लिए किसान मजबूर। राज्य के मुख्यमंत्री का डॉक्टर भाऊ साहेब देशमुख पुरस्कार से होगा सम्मान। पत्रकार परिषद के माध्यम से संस्था की ओर से दी गई जानकारी। अब समाचार विस्तार से। अकोला महानगर पालिका चुनाव के लिए अगले सप्ताह के आरंभ में आदर्श आचार संहिता लगने की संभावना बन गई है। ऐसे में कभी जिनसे मिलने के लिए लोगों को चक्कर काटने पड़ते थे, अब वही इच्छुक उम्मीदवार हर दिन वार्ड में घूमते नजर आ रहे हैं। महापालिका चुनाव की सरगर्मियां तेज होते ही पार्षद बनने के इच्छुक उम्मीदवार सक्रिय हो गए हैं। पहले जिन पार्षदों को मिलना मुश्किल था, अब वही पूर्व पार्षद आगामी चुनाव में पार्षद पद के उम्मीदवार हैं। जिनसे मिलना दूर की बात थी तथा उनके दर्शन भी दुर्लभ हो गए थे, अब वही इच्छुक उम्मीदवार अपने अपने पुराने प्रभागों में घूमकर जनता की समस्याओं का जायजा लेने का काम कर रहे हैं। शायद अब इन्हें याद आ गया है कि जनता भी कुछ होती है। भोली जनता भी उन्हें अपनी समस्याएं बता रही है और यह इच्छुक उम्मीदवार उन्हें फिर एक बार समस्या से मुक्त करने का आश्वासन दे रहे हैं। लेकिन जनता ने इस बार अपना भोलापन बाजू में रखकर दिमाग से काम लेना चाहिए, ताकि अगले 5 सालों तक पछताना न पड़े। जल्द ही महापालिका चुनाव की आचार संहिता लगना तय माना जा रहा है। इसी की तर्ज पर पार्षद पद के इच्छुक उम्मीदवार अपने अपने प्रभागों में घूमते नजर आ रहे हैं। अब उन्हें कुर्सी की चिंता में जनता की समस्याएं याद आ रही हैं। अकोला शहर के सभी नागरिकों की मांग है कि अपने प्रभागों का नेतृत्व ऐसे योग्य उम्मीदवार के हाथों में दिया जाए जो स्वच्छ, पारदर्शी एवं जवाबदेह हो। शहर में बढ़ती गंदगी, सड़कों की दुर्दशा, जल निकासी, पथदीप, जल संकट की समस्या जैसे मुद्दे हर बार की तरह इस बार भी चुनावी प्रचार में केंद्रित रहेंगे। लेकिन जनता हर बार एक ही चीज की मांग करके थक चुकी है। अब उन्हें आश्वासन की पूर्ति करने वाला योग्य पार्षद चाहिए। जनता अब ऐसा नेतृत्व चाहती है जो योजनाओं को कागज पर नहीं बल्कि जमीनी स्तर पर उतारे। ऐसी प्रतिक्रिया आरआरसी न्यूज के साथ शहर के कुछ सुज्ञ नागरिकों ने व्यक्त की। आता जो नगरसेवक तुम्हाला अपेक्षित आहे त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? बस नाल्या रोड करून द्या. आम्ही अर्ध्या रात्री जाऊ मत द्यायला. पहिले उद्याचं असलं तर आजच जाऊ, पण केलं तेव्हा ना. आता पहिले करून दाखवते तो मी निवडल्यावर पाहू. मग कोण पकडाव त्याले? कुठं पकडा? मग तर सर घरी नाहीत. दुसरे त्याच्या बायका सांगतात काय? हे तात्पुरता हा रस्ता झालेला आहे. गटरी कुणा नाल्या नाही, काहीच नाही. इकडच्या साईडने तुषार भिड, इकडच्या शेळके. फक्त मतदानासाठी मतदान घेतात निघून जातात. त्याच्या व्यतिरिक्त काहीच देत नाही. आणि आम्ही जर बोलायला गेलो तर आमच्यावरच काही ना काही कार्य होतं. साफसफाई तर आता कसं झालं, महानगरपालिकेचे इलेक्शन खतम होऊन भरपूर दिवस झाले. हा जो इकडचा प्रभाग आहे हा येते साजिद खान पठाणच्या याच्यामध्ये आणि हा येते रणधीर सावरकरच्या याच्यामध्ये. आता या दोघांच्या भांडणामध्ये काय होऊ राहिलं, या रस्त्याकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिलं. आपल्या प्रभागातला नगरसेवक हा चोट्टा नसावा, तो प्रामाणिक असावा, पण चोट्टा नसावा. जे एवढ्या दिवस आपण पाहून राहिलो, तर मला तर नाही वाटत की बा कुठले प्रकारचे चांगले कामं झाले. फक्त नावापुरतंच राहिलं स्वच्छ अकोला. अकोला एकदम भंगार झालेला सध्या. या राजकारण लोकांनीच भंगार केला सध्या. राजकारण पूरा भंगारच केला आपला अकोला. यहाँ पर जो भी है कोई भी काम यहाँ कुछ होता नहीं, व्यवस्थित नहीं है। अमरावती का बीच में प्रतिभादाई पाटिल थी, उन्होंने अमरावती को बहुत आगे लेकर के, और यहाँ पर जो भी है हमारा बीजेपी की सरकार है 30 सालों से, और बीजेपी की गोवर्धन शर्मा जी, जब से हमारा काम यहाँ पर काम होता नहीं है कोई भी।
कारण नगरसेवकांकडून जो विकासाचं कार्य व्हायला पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि वरपर्यंतही जे विकासासाठी पाठपुरावा पाहिजे तो सुद्धा कमी होत आहे. आज रोजी इथं आमदार आणि खासदार यांनी जे कामं केले ते एकदम ढसाळ केलेले आहेत. स्वतःचे पोटं भरले ना, तर तुमची टॅली करा, त्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट चेक करा आणि तुम्हाला अर्थातच समजून येईल किती पर्सेंटेज त्यांनी खाल्लेला आहे. असा नगरसेवक हा नगरसेवकासारखा असावा, त्यांनी आमदारासारखं खासदारासारखं न वागता सर्वसामान्य जनतेच्या ज्या सर्वसामान्य समस्या असतात त्याच्याचकडे फक्त लक्ष द्या. हो, ते साफसफाईच म्हणत आहे ना मी. क्लीन अँड नीट सिटी, अकोला सिटी. कुठे सांगायला चांगलं नाही वाटत की अकोला कसं घाण शहर आहे. ते स्वच्छ करावं आधी. आज से 30 साल पहले अकोला अमरावती से भी ज़्यादा अच्छा था, ज़्यादा प्रोग्रेस था, ज़्यादा यहाँ की आर्थिक स्थिति उससे ज़्यादा अच्छी थी. लेकिन आज अगर आप अकोला के हालात देखो तो अमरावती से हम काफ़ी ज़्यादा पिछड़ गए हैं. किसी को इस बात की फिक्र नहीं. ना यहाँ एयरपोर्ट है, ना एक भी यहाँ रीजनल ऑफिसेस है, यहाँ कुछ नहीं है. सारे के सारे रीजनल ऑफिसेस सब अमरावती चले गए. वो उसको पगार तो कुछ भी नहीं रहता, फिर भी उसकी 2 साल में फॉर्च्यूनर कैसे आ जाती? भ्रष्टाचार से ही आती ना. वही तो सबसे बड़ा मुद्दा है. उसके प्रवर्ग ऊंचे लोग नहीं आएंगे तो पिछड़ों का विकास कैसे होगा सुरेश बाबू? इसलिए आपको और अच्छे लोगों को नगर सेवक बनना पड़ेगा, जब भी वहाँ होगा. खाली मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना के जिन पात्र लाभार्थियों के पिता अथवा पति जीवित नहीं हैं या फिर उनका तलाक हुआ है, ऐसे सभी लाभार्थी महिलाओं को स्वयं ऑनलाइन ई-केवाईसी करना पड़ेगा. इसके बाद उनके पिता अथवा पति का अधिकृत मृत्यु प्रमाण पत्र अथवा तलाक प्रमाण पत्र या फिर न्यायालय के आदेश के प्रति संबंधित आंगनवाड़ी सेविका के पास 31 दिसंबर तक जमा करना होगा. यह प्रक्रिया ऑफलाइन तरीके से पूर्ण करनी होगी. राज्य के महिला व बाल विकास विभाग में इस संबंध में परिपत्र जारी किया है. वहीं सरकार ने पात्र लाभार्थियों को योजना के पोर्टल पर 31 दिसंबर 2025 तक ई-केवाईसी प्रक्रिया ऑनलाइन पद्धति से पूरी करने को कहा है. जिन पात्र लाभार्थी महिलाओं ने ऑनलाइन ई-केवाईसी प्रक्रिया पूरी की है लेकिन उनसे विकल्प चुनते समय कुछ गलतियां हुई होंगी तो उन्हें भी ई-केवाईसी पूरा करने के लिए 31 दिसंबर तक अंतिम मौका प्रदान किया जाएगा. यह आखिरी मौका होगा. उसके बाद किसी प्रकार के संशोधन के लिए विकल्प नहीं दिया जाएगा. इसलिए लाभार्थी महिलाओं से ई-केवाईसी की जानकारी सावधानी से भरने का आह्वान किया गया है. सरकार ने आवारा कुत्तों द्वारा बच्चों और नागरिकों पर होने वाले हमलों और उनकी संख्या को नियंत्रित करने के लिए कड़े कदम उठाए हैं. अब से खुले स्थानों पर आवारा कुत्तों को खाना खिलाने पर दंडात्मक कार्रवाई की जाएगी तथा 15 दिनों के बाद आवारा कुत्तों को खाना खिलाने के स्थानों को निर्धारित प्रक्रिया के अनुसार अंतिम रूप दिया जाएगा. शहर में कई पशु प्रेमी नागरिक हैं जो इलाके में आवारा कुत्तों को बिस्कुट और ब्रेड रोजाना खिलाते हैं. बिस्कुट और ब्रेड खाने के बाद आवारा कुत्तों का स्वास्थ्य खराब होता है. सर्वोच्च न्यायालय ने सभी महापालिकाओं को ऐसे पशु प्रेमी नागरिकों पर अंकुश लगाने का आदेश दिया है, जिसके चलते अगले 15 दिनों में अकोला महापालिका के अंतर्गत आवारा कुत्तों को खाना खिलाने के स्थानों को निर्धारित प्रक्रिया के अनुसार अंतिम रूप दिया जाएगा. शहर में आवारा कुत्तों को खाना खिलाने वाले नागरिकों, पशु प्रेमी संगठनों, व्यक्तियों और संस्थाओं को निर्धारित प्रारूप में आवेदन जमा करना होगा. इस आवेदन में आवारा कुत्तों को खाना खिलाने के स्थान, खाना खिलाने का समय और खाना खिलाने वाले व्यक्ति का पूरा पता, मोबाइल नंबर सहित देना अनिवार्य होगा. इन सभी संगठनों और पशु प्रेमियों को निर्धारित प्रारूप में अपना आवेदन 15 दिनों के भीतर महापालिका के कोंडवाड़ा विभाग में जमा कराना होगा. इसी प्रकार अब आवारा कुत्तों का बंधकरण और टीकाकरण अनिवार्य कर दिया गया है, जिसके चलते शहर में आज से आवारा कुत्तों की नसबंदी की प्रक्रिया भी शुरू हो गई है. यदि सर्वोच्च न्यायालय के निर्देश का पालन नहीं किया जाता है तो महापालिका के संबंधित अधिकारियों पर कार्रवाई की जाएगी. इसलिए अब यह देखना होगा कि अकोला महापालिका का कोंडवाड़ा विभाग शहर में आवारा कुत्तों को खाना खिलाने वाले पशु प्रेमियों पर किस हद तक नियंत्रण रखता है. रिसोड तालुका के लोनी, मोप, शेलुखेड़ से चाकोली, मोरगवान, भर, जहांगीर आदि परिसर में जंगली जानवरों के आतंक से किसान परेशान हैं. फसलों को बचाने के लिए दिन रात संघर्ष करने के बावजूद जंगली जानवर खड़ी फसलों को नष्ट कर रहे हैं. इन वन्य प्राणियों की ओर वन विभाग की अनदेखी हो रही है. अपनी आंखों के सामने फसलों का विनाश देखकर किसानों की आंखों में आंसू आ रहे हैं. परिणाम स्वरूप वन विभाग से जंगली जानवरों के खिलाफ तत्काल कार्रवाई करने और नुकसान की भरपाई करने की मांग की जा रही है. किसानों को जंगली जानवरों के उत्पात से काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है.
खासकर रात के समय जंगली जानवरों के झुंड खेतों में घूम रहे हैं। इन फसलों की सुरक्षा के लिए किसानों को कड़ाके की ठंड में रात में खेतों में डेरा डालना पड़ रहा है। किसानों का कहना है कि इन जंगली जानवरों का उपद्रव आधी रात से सुबह 4 बजे के बीच सबसे ज्यादा बढ़ जाता है। कड़ाके की ठंड और जंगली जानवरों के डर से किसानों की स्थिति और भी खराब हो गई है। कुछ जगहों पर तो हर दिन नया नुकसान देखने को मिल रहा है। किसान इस स्थिति से तंग आ चुके हैं। प्रशासन तथा वन विभाग ने तत्काल कदम उठाने की मांग किसान कर रहे हैं। ये जंगली जानवरों के झुंड ने न केवल चना बल्कि अन्य रबी मौसम के फसलों को भी भारी नुकसान पहुंचाया है। इस साल की भारी बारिश ने पहले ही किसानों का नुकसान कर रखा है। प्रकृति पेट पर वार करती है तो सरकार पेट में लात मारती है। यही किसानों का भाग्य है। अपनी कृषि उपज का बाजार मूल्य न मिलने की दुविधा में फंसे किसान जंगली जानवरों के आतंक से तंग आ चुके हैं। यह देखते हुए वन विभाग को तुरंत जंगली जानवरों पर नियंत्रण करना चाहिए और नुकसान की भरपाई करनी चाहिए। ऐसी मांग रिसोड परिसर के किसान कर रहे हैं। हे पहा रोयान धिंगाणा केलेला पूर्ण एका नाही इथं पूर्ण तुडवा केला। आम्ही सकाळी 5 वाजता घरी गेलो आणि घरून म्हणलं आता ताबडतोब टप्पा बदलण्यासाठी वावरात यायचं, तर तितक्या टायमात आज सकाळी धिंगाणा केला। कारण कसं आहे, आमच्या इथून जवळपास बंदी आहे, मौजाबंदी, आणि तिथं प्राण्याला नाही तारकून पण नाही काही। त्यामुळे काय व्हायला ते प्राणी पूर्ण आमच्या इकडे येतात आणि हा धिंगाणा करून जातात। आणि यंदाच नाही, हे दरवर्षीचे आमची सोयाबीन असू द्या, तूर असू द्या, हरभरा असू द्या, चिया असू द्या, कोणतेही पीक असू द्या, प्रत्येक वेळेस आमचं 30 ते 40% नुकसान होते। आमची अशी एक विनंती आहे शासनाला, वन विभागाला, की त्यांनी तात्काळ आम्हाला एक मदत करावी किंवा त्या प्राण्याचा बंदोबस्त करावा। कारण कसं आहे माहिती आहे का, हे नुकसान आहे आणि नुकसान हे डबल एकदा गेलेलं परत येत नाही, याची दक्षता घ्यावी। श्री शिवाजी शिक्षण संस्था की ओर से डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृति पुरस्कार जाहिर किया गया। इस वर्ष यह पुरस्कार राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को उनके राजनीतिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य के लिए दिया जाएगा। ऐसी जानकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था के अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ने दी। 27 दिसंबर को आयोजित शिक्षण महर्षि डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊ साहेब देशमुख के 127वीं जयंती के उपलक्ष्य में आयोजित कार्यक्रम में राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सम्मानित किया जाएगा। इस कार्यक्रम में उपस्थित रहने का मुख्यमंत्री महोदय ने मान्य किया है। ऐसी जानकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था के अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ने दी। श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय के भव्य प्रांगण में जयंती उत्सव का मुख्य समारोह संपन्न होगा। इस अवसर पर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, शालेय शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर, राज्यसभा सदस्य सांसद डॉक्टर अनिल बोंडे, अमरावती के सांसद बलवंत वानखेड़े, विधायक सुलभा खोड़के, विधान परिषद सदस्य विधायक संजय खोड़के, विधायक प्रताप अरसड़, विधायक रणधीर सावरकर इस समारोह में उपस्थित रहेंगे। ऐसी जानकारी भी उन्होंने दी। पुरस्कार के रूप में माननीय मुख्यमंत्री को उनके सामाजिक और सांस्कृतिक कार्य के लिए 5 लाख रुपए नगद, स्मृति चिन्ह, मानपत्र तथा शॉल व श्रीफल दिया जाएगा। इसी के साथ अन्य पुरस्कारों का वितरण विविध क्षेत्र के मान्यवरों को दिया जाएगा। ऐसी जानकारी दी गई। इस पत्रकार परिषद में संस्था के उपाध्यक्ष एडवोकेट जेवी पाटिल पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीप बाऊ इंगोले, कार्यकारिणी सदस्य श्री हेमंत कालमेघ, प्राध्यापक सुभाषराव बंसोड़, संस्था के सचिव डॉक्टर बीजी ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉक्टर अमोल महल्ले, श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर देशमुख, प्रसिद्ध सचिव डॉक्टर कुमार बोबडे उपस्थित थे। डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती आपण साजरी करणार आहोत आणि आम्हाला निश्चितच आनंद होतोय की या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत। पुरुष यांना हा पुरस्कार आम्ही करणार आहोत। जयपूर फूडच्या संदर्भातलं जी कार्यशाळा आहे, कार्यशाळा त्यामध्ये जे काही गरजू पेशंट्स आहेत, जे काही ज्यांना त्याची गरज आहे, हा कार्यक्रमसुद्धा आम्ही 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत 28पर्यंत हे कार्यक्रम सुरू होतो आहे। हा मुद्दाहून तुम्हाला त्याचा उल्लेख यासाठी आपल्या समोर करू इच्छितो की आपल्याला कोणी इन्फेक्टेड पेशंट जर कोणी माहीत असतील तर ते त्यांनी या कार्यकाळामध्ये PGMCमध्ये पंजाबराव देशमुख मेडिकल
कॉलेजमध्ये जरूर पाठवावे, त्याचा लाभ त्यांना त्याचा लाभ मिळू द्यावा अशी प्रकारची विनंती आपल्यामार्फत मी या प्रसंगी करू इच्छितो. अकोला मनपा के प्रभाग क्रमांक 9 में स्थानीय स्तर पर क्या हालात है, इसकी पड़ताल RRC न्यूज की टीम ने की. हमारी प्रतिनिधि नेहा पाटिल लाइव ग्राउंड रिपोर्टिंग कर प्रभाग की हकीकत आपके सामने लेकर आई है. तो आइए देखते हैं प्रभाग 9 के हालात का विस्तृत जायजा. प्रभाग क्रमांक 9 अर्थात भीमनगर या प्रभागात अ भागातून शीतल रामटेके यांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. शीतल रामटेके यांनी सुषमा नामकीकर यांचा पराभव 2017 मध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये केला होता. तर शिवसेनेचे शशिकांत चोपडे हे भीमनगरच्या ब भागातून विजयी झाले. त्यांनी मोहम्मद इलियास यांचा पराभव केला. तर प्रभाग 9च्या क भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल मनोज गायकवाड यांचा विजय झाला. त्यांनी खान शमी परदीन यांचा पराभव केला होता. हिंदू व मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे. या प्रभागाच्या ड भागातून मोहम्मद मुस्तफा MIMचे उमेदवार विजयी झाले. त्यांनी वसंता मानकर यांचा पराभव केला. हिंदू व मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे, त्यामुळे या प्रभागात 9 वर सर्वच अकोलेकरांचं लक्ष राहते. भीमनगर या प्रभागाचा एरिया महत्वाचा आहे. या भागात नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि या भागात नेमकी कोणती विकास कामे झाली, कोणती विकास कामे नागरिकांसाठी गरजेच्या आहेत, याचा आढावा RRC न्यूजने घेतलेला आहे. भीमनगर अर्थात 2017च्या प्रभागात 9 मध्ये गुलजारपुरा, अगरवेस, भीमनगर, शांतीनगर, ताजनगर, ज्ञानेश्वर नगर, वानखडे नगर, जोगडेकर प्लॉट, साईनगर, शबनम नगर, शरीफ नगर, खैर मोहम्मद प्लॉट, सैलानी नगर, गुरुदेव नगर यांचा समावेश होतो. जवळपास 30,000 लोकवस्तीचा हा भीमनगर प्रभाग क्रमांक 9 आहे. RRC न्यूजने या प्रभागाच्या विकासाचा भकास भागाचा घेतलेला हा विशेष आढावा. प्रभाग क्रमांक 9 हा भीमनगर नावाने ओळखला जातो. हिंदू मुस्लिम बहुल मतदारसंघ असलेल्या या प्रभागाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष राहते. 30,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागात नेहमीच जातीय मतदान पाहावयास मिळते. 2017ला या प्रभागात पहिल्यांदाच MIMने खाते उघडून आपल्या पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. MIMचा उदय झाल्याने या प्रभागात काँग्रेसची पिछेहाट झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने मात्र या प्रभागात आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. त्या मानाने मात्र भाजपा सध्या या प्रभागात पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. 2017ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादीचे 2, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 1 आणि MIMचा एका उमेदवाराने विजय प्राप्त केला होता. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या शीतल अजय रामटेके तसेच शीतल मनोज गायकवाड या दोघी महिला उमेदवार, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शशिकांत चोपडे व MIMचे मोहम्मद मुस्तफा यांनी विजय संपादन केला होता. यंदा भीमनगर खैर मोहम्मद प्लॉट स्थित प्रभाग 9 मध्ये अ भागात अनुसूचित जातीसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. तर ब भाग OBC महिला अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. तर क भाग हा सर्वसाधारण महिलेसाठी अर्थात खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. तर ड भाग हा सर्वसाधारण अर्थात खुला असून या ठिकाणी कोणीही उभे राहू शकते. 2017च्या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने या प्रभागाची स्थिती मात्र बदलत चालली आहे. या प्रभागात मागील 2 निवडणुकांमध्ये पतीनंतर पत्नी यांना मतदारांनी नगरसेवक पदाची संधी दिली. तर शिवसेनातर्फे शशिकांत चोपडे या नव्या चेहऱ्याचा उदय झाला. तर MIM तर्फे मोहम्मद मुस्तफा यांनी मतदारसंघात चांगलीच बांधणी केली आहे. 4ही नगरसेवकांची 4 दिशेला तोंडे असल्याने या प्रभागाचा विकास मात्र खुंटल्याचे दिसून येत आहे. या प्रभागात भीमनगर, शांतीनगर, वानखडे नगर, जोगळेकर प्लॉट, गुरुदेव नगर, गुलजारपुरा, ज्ञानेश्वर नगर, साईनाथ नगर, खैर मोहम्मद प्लॉट, सैलानी नगर, ताजनगर, शबनम नगर आदी परिसर येतो. भारतीय जनता पार्टीने सुद्धा या प्रभागात जोर लावण्याचा प्रयत्न केला, परंतु 2017ला त्यांच्या 4ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु यंदा भाजपाने सुद्धा या प्रभागात चांगलीच तयारी केली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन महासंघाने सुद्धा या प्रभागात विजय संपादन करण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रभागात सर्वात जास्त अतिक्रमण भीमनगर चौक ते गडंकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाहावयास मिळते. या रस्त्यावर हिंदू स्मशानभूमी असल्याने अंत्ययात्रेला जाणाऱ्या नागरिकांना अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर येथील बालकांच्या हिंदू स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. अर्ध्याहून अधिक जागा अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्या आहेत. या स्मशानभूमीबाबत राजकीय पक्षांनी वारंवार आंदोलने सुद्धा केली आहेत.
परंतु या हिंदू स्मशानभूमीच्या अतिक्रमण काढणे मुश्किल झाले आहे. भीमनगर चौक ते लोखंडी पुलाकडे जाणारा रस्ता सुद्धा चांगलाच उखडला आहे. या रस्त्यावर चिकन, मटण व मासळी विक्रेत्यांनी अनेक दुकाने थाटून ठेवल्याने रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांना नाकावर हात ठेवूनच पुढे जाणे भाग पडत आहे. या परिसरातील अगरवेस्टची सुद्धा दुरावस्था झाली आहे. नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या गुलजारपुरा परिसरातील नागरिकांना घाणीचा तसेच मच्छरांचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण इथे आहोत. भीमनगर या चौकात आपण सध्या ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे आणि गुलजारपुरा या भागात आपण इथे आहोत. माझ्या पाठीमागे माझे कॅमेरा पर्सन तुम्हाला रोडची व्यवस्था दाखवत आहेत की हा रोड अजूनही बनलेला नाहीये. गेले कित्येक वर्ष झाले नगरसेवक आलेत आणि नगरसेवक गेलेत तरीसुद्धा अकोला आणि अकोल्याचा काही भाग चांगला तर अकोल्याचा काही भाग हा भकास आहे. तुम्ही बघताय माझं कॅमेरा पर्सन तुम्हाला टोटली ग्राउंड रिपोर्ट दाखवत आहे तिथला की गुलजारपुरा या चौकात गुलजारपुरा हा रोड कसा आहे आणि इथली अवस्था कशी आहे. आपण आहोत आता जोगडकर प्लॉट या ठिकाणी. माझ्या आजूबाजूला आमचे कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहे इथली सर्व्हिस गल्लीची काय अवस्था आहे. रात्रीला इथे स्ट्रीट लाईट सुरू नसतात आणि सर्व्हिस गल्ली आणि इथे घंटागाडी वारंवार येत नाही. हा सुद्धा एक खूप मोठा इश्यू आहे. माझ्या राईट साईड, माझ्या लेफ्ट साईड तुम्ही बघू शकता घाणीचं किती साम्राज्य इथे आहे आणि आजूबाजूला वस्तीसुद्धा आहे. अगरबेस ते कालीघाट पर्यंत जाणारा मुख्य रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बनला आहे. या रस्त्यावर अनेक मूर्तिकारांचे कारखाने आहेत. या परिसरातील सर्व्हिस गल्ल्यांची अतिशय दुरावस्था दिसून येत आहे. सफाईचा अभाव असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी पथदीप बंद पडले आहेत. या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे टाकी परिसराला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अर्ध्या परिसराचा विकास तर अर्धा परिसर संपूर्णपणे भकास दिसून येत आहे. त्यामुळे 2025च्या निवडणुकीत मतदार परत त्याच चेहऱ्यांना रिपीट करतात की नवीन सळसळत्या युवा कार्यकर्त्यांना संधी देतात हे पाहणे योग्य ठरणार आहे. अनेक नवीन होतकरू कार्यकर्ते यावेळी निवडणूक लढविण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. शिवसेनेचे शशिकांत चोपडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातर्फे कोण उभा राहतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्के रस्ते, स्वच्छता, नाल्यांची देखभाल, पथदिवे यासारख्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या सुविधाही आजपर्यंत मिळाल्या नाहीत. प्रभागाचा अर्धा भाग हा अल्पसंख्याक मागास वस्तीने व्यापलेला असून उर्वरित भाग डाबकी रोड परिसरातील मध्यमवर्गीय लोकवस्तीचा आहे. अल्पसंख्याक व मागास वस्त्यांमध्ये रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. नाल्या स्वच्छ होत नाहीत. नाल्या घाणीने तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याने डासांची प्रचंड वाढ होते. नाल्यांच्या साफसफाईसाठी अनेकदा तक्रारी दिल्यानंतरही मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नसल्याची भावना प्रभागातील नागरिकांची आहे. मतांचे विभाजन, चौरंगी लढती प्रभाग क्रमांक 9 मध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजन होत आले आहे. जातीय समीकरणांमुळे या प्रभागात गेल्या मनपा निवडणुकीत चौरंगी लढती झाल्या होत्या. जातीय सामाजिक समीकरणे आणि राजकीय पक्षांच्या मतांवर या प्रभागातील राजकारण ठरत असल्याचे 2017च्या निकालावरून स्पष्ट होते. या प्रभागात गेल्या निवडणुकीत 2 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. एका जागेवर शिवसेना तर एका जागेवर MIMचा उमेदवार विजयी झाला होता. मतांचे मोठे विभाजन असल्याने कोणत्याही एका पक्षाला एकतर्फी वर्चस्व या प्रभागात मिळाले नव्हते. महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादीच्या 2 तर शिवसेना 1 व MIMच्या एका उमेदवाराचा विजय झाला होता. प्रभाग 9 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल अजय रामटेके मते 6043, ब मध्ये शिवसेनेचे शशिकांत वामनराव चोपडे मते 4062 व MIMचे मोहम्मद मुस्तफा मोहम्मद युसुफ मते 4052 ड मध्ये विजयी झाले होते. दरम्यान आगामी मनपा निवडणुकीसाठी अनेक जण या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. पथदिव्यांचा अभाव हा एक गंभीर प्रश्न असून रात्रीच्या वेळी काही भाग पूर्ण अंधारात असतात. चांगले रस्ते नाहीत. पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरते. उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई असते. नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. भूमिगतच्या कामासाठी वानखडे नगरातील रस्ते खोदले पण डागडुजीचा पत्ता नाही. पावसाळ्यात पाणी घरामध्ये शिरते. प्रभाग 9 मधील अनेक भागात नाल्या कायम कचरा, चिखल आणि दूषित पाण्याने भरलेल्या असतात. नाल्यांची नियमित साफसफाईच होत नाही. गुलजारपुरा, साईनगर, भीमनगर, नेहरूनगर या भागात तर पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरते. हा भाग
दाट लोकवस्तीचा असून सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. ही समस्या मार्गी लागावी अशी नागरिकांची मागणी आहे. एक नजर प्रभागावर. रस्त्यांची दुरावस्था, नाल्यांची अस्वच्छता, पथदिव्यांचा अभाव, कचरा उघड्यावर, अतिक्रमण प्रचंड. प्रभागातील परिसर गुलजारपुरा, अगरवेस, भीमनगर, नेहरूनगर, खैरे मोहम्मद प्लॉट, शांतीनगर, ताजनगर, ज्ञानेश्वरनगर, वानखडेनगर, जोगळेकर प्लॉट, साईनगर, शबनम्मास नगर, शरीफनगर, गुरुदेवनगर, सैलानीनगर, समता विद्यालयाचा परिसर. प्रभागात ही कामे व्हावीत. सर्व रस्त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी, नाल्यांची मोठ्या प्रमाणात स्वच्छता, नियमित कचरा उचलणे, अतिक्रमण विरोधी मोहीम, रस्त्यांवर पथदिवे बसवणे, रस्त्यांची दुरावस्था, नाल्यांची स्वच्छता नाही, कचऱ्याचे ढीग, अतिक्रमणाचा विळखा, पथदिव्यांचा अभाव, भूमिगत गटारची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. कायम आरोग्य धोक्यात. सैलानी नगर, शांतीनगर, साईनगर, भीमनगर परिसरात कचऱ्याचे ढीग, पाण्याचे मीटर बंद, बिले आवाजवी. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यात तीव्र नाराजी व्यक्त. नळांच्या मीटरची योग्य तपासणी न करता सरसकट हजारो रुपयांची पाणी बिले. ज्ञानेश्वरनगर, फडकेनगर, वानखडेनगर, जोगळेकर प्लॉटमधील नागरिकांना हजारोंची बिले. सार्वजनिक शौचालय, रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांचे बांधकाम तसेच शाळा दुरुस्ती कागदावरच. माझ्या पूर्ण दर्शकांना मला सांगावं असं वाटतं, प्रत्येक प्रभाग क्रमांकामध्ये गेल्यावरती एक मोठी छवी इथे निर्माण झालेली आहे की जे मोठे मोठे बंगले आहेत, जिथे ज्यांचं वर्चस्व आहे, तो प्रभाग क्रमांक अगदी स्वच्छ आहे. आणि जिथे आता आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन डीपमध्ये म्हणजे आतमध्ये जेव्हा जातो तिथे सुद्धा तीच जनता राहते, तिथे तेच लोक राहतात, छोटे छोटे लहान मुलं राहतात. आणि तिथली जी एकंदरीत व्यवस्था तुम्ही बघाल तर पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. कुठे रोड बनलेला नाही आहे, स्ट्रीट लाईट नाही आहे, नळसुद्धा तिथे रेग्युलर सेवा त्याची उपलब्ध नाही आहे, नळसुद्धा रेग्युलर येत नाही. 5-5 ते 6-7 दिवसांनी तिथे रोड येतात. हा आहे का नगर विकास? हा आहे का अकोल्याचा विकास? हा विकास आहे की अकोला भकास होते आहे? येत्या काही आणखी प्रभाग क्रमांकामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा टोटली तुम्हाला माहिती पडेल की नक्की नगरसेवकांनी इथे त्यांचं काम केलेलं आहे की नाही केलेलं आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज़, अकोला. अकोला मनपा के चुनाव की सरगर्मियां तेज हो गई हैं. ऐसे में प्रभाग क्रमांक 10 में स्थानीय स्तर पर क्या हालात है, इसकी पड़ताल RRC न्यूज की टीम ने की. हमारी टीम लाइव ग्राउंड रिपोर्टिंग कर प्रभाग की हकीकत आपके सामने लेकर आई है. तो आइए देखते हैं प्रभाग 10 के हालात का विस्तृत जायजा. प्रभाग 10 हा जुने शहरातील दाट वस्तीचा भाग असून या प्रभागावर कायमच भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहिले आहे. प्रभागात गेल्या काही वर्षात कॉन्क्रीट रस्ते, पथदिव्यांची सोय झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या डाबकी रोड रुंदीकरणाचे वर्षभरापासून भिजत घोंगडे असल्याने नागरिकांना रोज समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच काही भागात नाल्याच अस्तित्वात नसल्याने नागरिकांच्या घराभोवती घाण पाणी साचते. याशिवाय परिसरातील गोडबोले प्लॉटमधील इतर उद्यानांची अवस्था बकाल झाल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. शिवाजीनगर डाबकी रोडच्या प्रभाग 10 मध्ये अ भाग आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अर्थात ओबीसी महिलेसाठी राखीव आहे, तर ब भाग हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तर प्रभाग 10 मधील क आणि ड भाग हा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. डाबकी रोड रुंदीकरणाचा प्रश्न हा प्रभाग 9 आणि 10च्या सीमारेषेवर येतो. त्यामुळे दोन्ही प्रभागातील नगरसेवकांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. परिस्थिती इतकी बिकट झाली या शहराची की या शहरातून लोक अमरावतीत राहायला चालले. यार मुली नाही देऊन राहिले या शहरात. मुली खाऊन की या शहरात धुळला माती दररोज ॲक्सिडेंट होते इथं दररोज. असा दिवसच नाही झाला. हे आता तोडताड केलं, ह्या किती दिवसाचं तोडताड केलं. लोकांचे धंदे खतम झालेले आहेत. खतम झाले म्हणजे जडमूळ सहित खतम झाले. पहिलेच तर भोजनाची सोय नाही, दारिद्र्याखाली धंदे द्यायचे की थोडंसं काही 5 मिनटं 10 मिनटाची अगर बरसात झाली तर इथे टोंगळे पाणी साचते आणि आम्ही त्या गोष्टीपासून कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून परेशान आहे. बरसात में इतना पानी टोंगले तक, घुटने तक, कमरी तक पानी साचता. जिधर से नाल्यानी पानी जाने को रास्ता नहीं, ये पूरा रास्ता चॉकअप हो जाता. आता कोणतरी काल भरती टाकली नाही तर आतापर्यंत एवढे लोक पडलेले आहे की विचार रोडाचं खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि काम कंप्लीट झालेलं नाही कोणतं. तुम्ही पाहता ट्रॅफिक रोड मोठे झाले पाहिजेत. आता अतिपावर वाहन किती उभे आहेत. आता ट्रॅफिक हे त्यांचं
त्यांना रोड हेच विनंती आहे की रोड मोठा करून द्या आम्हाला, बस हेच विनंती. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रश्न आहे तसाच कायम आहे. कंत्राटदाराकडून राहिलेले अतिक्रमण कामात अडथळा येत असल्याचे सांगून हात वर केले जातात. काही जणांनी अतिक्रमण काढण्याच्या कामात खोडा घातल्याने रुंदीकरण थंड बसत्यात आहे. हे काम तातडीने पूर्ण व्हावे अशी अपेक्षा डाबकी रोड वासियांची आहे. प्रभागातील पथदिवे व रस्ते चकाचक झाले असले तरी आजही बऱ्याच समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. बहुतांश बगीचे हे भकास अवस्थेत असल्याने लहान मुले व ज्येष्ठांना बसण्या उठण्यासाठी जागा उरल्या नाहीत. गोडबोले प्लॉटमधील बगीचाची तर अवस्था अत्यंत दयनीय आहे. शिवाय बगीचांमधील कचरा घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभागातील सर्वच भागात पाणी पुरवठा 5 दिवसाआड होत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या आहे. किमान 3 दिवसाआड तरी पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा नागरिकांची आहे. मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे व विकास कामांसाठी भांडणारे नगरसेवक आम्हाला हवेत अशी प्रतिक्रिया प्रभागातील नागरिकांनी दिल्या. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाल्याने मोठी समस्या दूर झाली आहे. प्रमुख रस्त्यांची कामे प्रलंबित होती, ती कामे गेल्या काही दिवसात पूर्ण झालीत. पाणी पुरवठा आता 5व्या दिवसाआड आहे. त्या वेळापत्रकात बदल होऊन पाणी पुरवठा लवकर व्हावा असे वाटते. अतिक्रमण काढण्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये सुरुवात झाली होती. अजूनही अतिक्रमणामुळे काम पेंडिंग आहे. डाबकी रोडचे रुंदीकरण काम लवकर व्हावे अशी अपेक्षा नागरिकांची आहे. – 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीने मोठी ताकद दाखवत 4 पैकी 3 उमेदवार निवडून आले होते, तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. प्रभाग 10 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अनिल देविदास गरड मते 5427, ब मध्ये शिवसेनेच्या मंजुषा संजय शेळके मते 8077, क मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वैशाली विलास शेळके मते 6522 व ड मध्ये भाजपचे सतीश गणेशराव ढगे मते 5375 विजयी झाले होते. दुरंगी व तिरंगी लढतीची शक्यता प्रमुख पक्षांमध्ये झालेले मतविभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडल्याचे चित्र 2017च्या निवडणुकीत पाहायला मिळाले होते. आगामी निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे अनेकांचे मत आहे. उमेदवारीसाठी आतापासून प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेली चढाओढ पाहता दुरंगी व तिरंगी लढती या प्रभागातून होतील अशी शक्यता आहे. इच्छुक लागले कामाला. आगामी निवडणुकीसाठी अनेक जण या प्रभागातून नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काही जणांनी बॅनरबाजी व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारही सुरू केला आहे. भाजपसह दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी अनेकांची धडपड वाढली आहे. मात्र विद्यमानांपैकी काही नगरसेवकांनी चांगली विकास कामे करून मतदारांवरील आपली छाप कायम ठेवली आहे. त्यामुळे बाहेरील उमेदवार मतदारांना कितपत आपल्या बाजूने करतील हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाळ्यात पाणी घरामध्ये शिरते. प्रभाग 10 मधील काही भागात नाल्या कायम कचरा, चिखल आणि दूषित पाण्याने भरलेल्या असतात. नाल्यांची नियमित साफसफाईच होत नसल्याने पावसाचे पाणी घरामध्ये शिरत असल्याचे नागरिक सांगतात. जयहिंद चौक, शिवाजीनगर, शिवचरण पेठ हा भाग सखल असल्याने पावसाचे पाणी घरामध्ये शिरते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा नागरिकांची आहे. प्रभाग 10चा परिसर काळा मारुती मंदिर परिसर, जयहिंद चौक, गणपती गल्ली, मुंगसाजी महाराज मंदिर परिसर, शिवाजीनगर, शिवचरण पेठ, भारती प्लॉट, चिंतामणी नगर, रेणुकानगर, रमेश नगर, गणेश नगर, गोडबोले प्लॉट. 10 वाल्मिकी चौक, शिवाजीनगर या भागात आपण आहोत. इथे शिवचरण पेठ आलेला आहे, परत नवाब नगर सुद्धा आलेला आहे इथे. आणि इथली मोठी समस्या आहे की आमच्या कॅमेरा पर्सनने तर दाखवलं आहे की दिवसा पण स्ट्रीट लाईट सुरू असतात आणि मोठा प्रॉब्लेम इथे आहे. आमच्या कॅमेरा पर्सनने आताच तुम्हाला रोडची दशा दाखवलेली आहे की तिथे खूप मोठं अतिक्रमण झालेलं आहे. तिकडनं दुसरे वाहन येऊ शकत नाही तर जाऊ शकत नाही. रोडचं रुंदीकरण आहे अगदी छोटं झालेलं आहे आणि घंटागाड्यांचा प्रॉब्लेम इथे सुद्धा तोच आहे. जेमतेम आपण अकोल्यातून कालपासनं जो आपला एक प्रभाग क्रमांकाचा प्रत्येक टप्पा आपण बघतो आहोत, सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा. महानगरपालिकेची घंटागाडी प्रत्येक एरियापर्यंत पोहोचू शकत नाही, जाते तर ती 5-5 दिवसाच्या नंतर जाते. नळाचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे आणि रोडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की रोड रुंदीकरण नाही आहे आणि अतिक्रमण खूप जास्ती प्रमाणात आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज, अकोला.
अकोला में उगवा फाटा, आगर रोड, डाबखी रोड, रेलवे गेट से अमानतपुर, ताकोड़ा तथा चिसखेड़ा नाला व मलखंड पुल के अधर में लटके काम को लेकर परिसर के ग्रामस्थों ने जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला था। काम जल्द शुरू किया जाए, अन्यथा रास्ता रोको आंदोलन का इशारा इस अवसर पर ग्रामस्थों ने दिया। अकोला के उगवा फाटा, आगर रोड, डाबकी रोड, रेलवे गेट से अमानतपुर, ताकोड़ा रोड के साथ ही चिसखेड़ा नाला और मलखंड पुल पर 8 महीने की मंजूरी के बाद भी काम शुरू न होने से ग्रामीणों में भारी असंतोष निर्माण हुआ है। इन खराब सड़कों के कारण दुर्घटनाएं बढ़ गई हैं, छात्रों का शैक्षणिक नुकसान हो रहा है और 10 से 15 गांवों का यातायात बाधित हुआ है। ग्रामीणों का आरोप है कि कुछ जनप्रतिनिधि काम में अड़ंगा डाल रहे हैं। प्रशासनिक लापरवाही का मुद्दा उठाते हुए ग्रामीणों ने जिलाधिकारी कार्यालय पर धावा बोल दिया और काम तुरंत शुरू करने की मांग की। लोगों का आक्रोश देख सार्वजनिक बांधकाम विभाग ने आश्वासन दिया कि वह सोमवार को वर्क ऑर्डर जारी करेगा। सोमवार को वर्क ऑर्डर जारी न होने के बाद सड़क जाम आंदोलन करने की चेतावनी इस अवसर पर ग्रामस्थों ने दी। समाचार में आगे और भी है, आप देखते रहिए RRC समाचार। ब्रेक के बाद RRC समाचार में आपका फिर एक बार स्वागत है। आज शुक्रवार 12 दिसंबर को दर्जन भर संगठनों के मोर्चों ने विविध मांगों को लेकर नागपुर के विधान भवन पर दस्तक दी, जिसमें पुरानी पेंशन योजना को लागू करने के लिए राज्य के विविध विभाग में कार्यरत लाखों कर्मचारियों ने जन क्रांति महामोर्चा का आयोजन किया। महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचा। आज शुक्रवार 12 दिसंबर को राज्य के विभिन्न विभागों के लाखों कर्मचारियों ने पुरानी पेंशन योजना को पुनः लागू करने की मांग को लेकर नागपुर विधान भवन पर जन क्रांति महामोर्चा का आयोजन किया। शीतकालीन सत्र के दौरान आयोजित इस मोर्चा को राज्य भर के कर्मचारी संगठनों से बड़ा समर्थन मिला और लाखों कर्मचारी इसमें शामिल हुए। कर्मचारी संगठन सरकार द्वारा प्रस्तावित NPS योजना और मौजूदा DCPS योजना को अस्थिर और असुरक्षित बताकर विरोध कर रहे हैं। महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघ के हजारों कर्मचारियों के साथ साथ अकोला जिले से सैकड़ों कर्मचारी भी इस मोर्चा में शामिल हुए। यह मार्च नागपुर के यशवंत स्टेडियम से शुरू हुआ। लाखों की संख्या में कर्मचारी विधान भवन पहुंचे थे। MD जैसे घातक नशीले पदार्थों की तस्करी खत्म करने के लिए अमरावती शहर पुलिस आयुक्तालय ने कमर कसी है। गुरुवार को पुलिस ने गैलेक्सी होटल से कांतानगर जाने वाले मार्ग पर 3 MD तस्करों को गिरफ्तार कर उनसे 26.830 ग्राम MD ड्रग बरामद किया। अमरावती पुलिस ने इस कार्रवाई में अंसार नगर निवासी सैयद सोहेल उर्फ फज्जू के साथ हबीब नगर निवासी शेख अयान शेख रमजान और नंदनवन कॉलोनी निवासी सैयद सईद अफसर अली को गिरफ्तार किया। उनके पास से 26.830 ग्राम MD के साथ 3 मोबाइल व 1 इलेक्ट्रॉनिक वजन काटा भी जब्त किया गया। पूछताछ में इन लोगों ने बताया कि यह MD ड्रग बेचने के लिए उन्हें सैयद अल्तमश, सैयद गफ्फार, शेख नईम उर्फ राजा, शेख रहीम उर्फ होंगा, शेख सोनू शेख ने दी। पुलिस के पहुंचने तक यह तीनों फरार हो चुके हैं। पुलिस उनकी तलाश में जुट गई है। पुलिस ने विश्वास जताया कि जल्दी यह तीनों फरार आरोपी पुलिस की गिरफ्त में होंगे। पातुर पुलिस थाना अंतर्गत आने वाले मालराजुरा स्थित खदान में एक युवक की डूबकर मौत होने से परिसर में एक ही खलबली मच गई है। इस घटना की आगे की जांच पातुर पुलिस कर रही है। मालराजुरा निवासी एक युवक 2 दिन से लापता होने की शिकायत पातुर पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई थी। आज सुबह गिट्टी खदान के पानी में युवक का शव तैरता दिखाई दिया। मालराजुरा निवासी 25 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तम अंभोरे रात में खेत की रखवाली करने गया था, लेकिन सुबह घर नहीं लौटा। इसके बाद उसके घर वालों तथा गांव के लोगों ने हर जगह उसकी तलाश की, लेकिन वह नहीं मिला। घटना की शिकायत पातुर पुलिस में दर्ज कराई गई थी, लेकिन 12 दिसंबर को कुछ लोगों को कोसगांव फार्म स्थित गिट्टी की खदान में युवक का शव पानी पर तैरता हुआ दिखाई दिया। घटना की सूचना मिलते ही पातुर पुलिस घटनास्थल पहुंची थी। युवक के शव को पानी से निकालकर पोस्टमार्टम के लिए अकोला भेज दिया गया। घटना के कारण परिसर में एक ही खलबली मच गई है। पातुर पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है।
अंत में एक नजर आज की सुर्खियों पर। हेडलाइंस प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रांड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोला महापालिका चुनाव की सरगर्मियां हुई तेज। पार्षद बनने के इच्छुक उम्मीदवार सभी प्रभागों में हुए सक्रिय। लाडली बहन योजना के लिए पति या पिता की मौत का प्रमाण पत्र ऑफलाइन अनिवार्य। 31 दिसंबर तक आंगनबाड़ी सेविकाओं के पास करना होगा जमा। शहर में आवारा कुत्तों को खाना खिलाने के स्थानों का होगा निर्धारण। महापालिका को सर्वोच्च न्यायालय के निर्देश। वाशिम जिले में जंगली जानवर किसानों की फसल कर रहे उद्ध्वस्त। कड़ाके की ठंड में रात भर जागने के लिए किसान मजबूर। राज्य के मुख्यमंत्री का डॉक्टर भाऊ साहेब देशमुख पुरस्कार से होगा सम्मान। पत्रकार परिषद के माध्यम से संस्था की ओर से दी गई जानकारी। समाचार के लिए देखते रहिए RRC न्यूज। जिन दर्शकों ने अभी तक RRC का यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया, उन्होंने वह सब्सक्राइब करना चाहिए। फिर मिलते हैं शहर की ताजा जानकारी और महत्वपूर्ण घटनाओं के साथ। नमस्कार।